सकाळचे 4:45 वाजले। अंधार आहे अजून सगळीकडे, अजून काही सकाळ झालेली नाही आहे आणि छान असं घंट्यांचा आवाज येतोय। थंडगार हवा सुटली आहे आणि खूप थंडी आहे आणि जे वरती घंटा आहे तो वाजतोय। खूप छान असं शांत वातावरण आहे। त्यानंतर आता मी आतमध्ये किचनमध्ये आली आणि मला गरम पाणी प्यायची सवय आहे, त्यामुळे मी गरम पाणी केलं आणि ते भांडी जी होती कट्ट्यावरती रात्री घासून ठेवलेली तर वरती ठेवली आणि वरती ठेवल्यानंतर मी पाणी गरम केलं आणि माझी मुलगी 10वीमध्ये आहे तर ती उठून अभ्यास करत बसलेली आहे। तिच्यासाठी सुद्धा मी गरम पाणी केलं आहे। तर तिचा स्टडी टेबल बघा कसा अस्तव्यस्त झाला आहे आणि सगळीकडे तिने पसाराच करून ठेवला आहे। तर मला इथे हा जिराफ दिसला आणि तुम्हाला दाखवावासा वाटला कारण माझ्या मोठ्या मुलीने हे ड्रॉइंग बनवलं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते। मला कोणीतरी सांगितलं होतं की असं जिराफचं स्टडी टेबलच्या वरती असं त्याचं ड्रॉइंग जर लावलं तर आपली मुलांना अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढते। तर प्रयोग करून बघितला आहे मी आणि आत्ताच लावला, जास्त दिवस नाही झाले, 2 दिवस झाले लावला असेल जिराफचा फोटो आणि पूर्ण माझ्या मुलीने जो पूर्ण भिंतीला डेकोरेट करून ठेवला आहे, तिकडे नोट्स लावलेले आहेत। जेणेकरून हे नोट्स लावण्याचं कारण असं की ते बघितल्यानंतर अशी पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ती आपल्याला येते आणि मला सुद्धा तिथं बसल्यानंतर असं अभ्यासाचा मूड येतो किंवा काही लिहायचं असेल तर तिथे बसून छान वाटतं लिहायला। सगळीकडे नोट्स लावून झालेले आहेत आणि मला सुद्धा खूप छान वाटतं। आमच्या वेळेला असं काही नव्हतं आणि ते एक बांबू ट्री लावलेला आहे, तो सुद्धा स्टडी टेबलवरती खूप छान असं लुक येतो त्याच्याने किंवा ग्रीनरी असल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते। आता माझं सकाळची कामं चालू झालेली आहेत आणि मी झाडू मारून घेते आणि नंतर मग माझ्या स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे। फ्रेश होऊन झाल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता मला नाश्ता जेवण, सकाळी डब्बा असतो, 2 मुलींचा डबा करायचा, आमचं जेवण बनवायचं, एकत्रच बनवून घेते सगळं आणि त्यांना चहा नाश्ता, एवढी गडबड असते सकाळची की 9 वाजता त्यांना घरातून जायचं असतं। 9 वाजेपर्यंत माझी सगळी कामं होतात, कपडेसुद्धा होतात। तर नाश्त्याला पोहे बनवते आणि पोहे तुम्हाला तर माहीतच आहे, एकदम सिंपल वेनी मी बनवणार आहे। म्हणजे त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता मिरची आणि हळद घालून मग नंतर त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा घालून झाल्यानंतर मग पोहे घालून झाले का झालं। तर चहासुद्धा ठेवलेला आहे, माझ्या मुलींना पोहेबरोबर चहासुद्धा लागतो आणि मग त्यांची पोहे नाश्त्याची तयारी झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी। मुलींना दररोज वेगवेगळा नाश्ता लागतो, एक दिवस पोहे, एक दिवस उपीट, एक दिवस बिस्किट। तर वेगवेगळे नाश्त्या दिल्यानंतर त्यांना बरं वाटतं, नाहीतर दररोज पोहे म्हटलं का त्या कंटाळून जातात। तर दररोज पोहे मलासुद्धा नाहीत आवडत, मग वेगवेगळं असं एक दिवस चहा चपातीसुद्धा खातात। आमच्या इकडे गावाला चहा चपातीसुद्धा खूप आवडीने खातात आणि त्यांना वेगळा असा नाश्ता भेटतो। तर तुम्हाला आज मी एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। तर त्याचं करड्याची भाजी म्हणून तुम्ही नाव ऐकलंच असेल। तर करड्याची भाजी कशी करायची, तर त्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा भाजायचा आणि आपली जी कांदा लसणाचं जे तिखट असतं, चटणी जी असते कोल्हापुरी मसाला तो घालायचा आणि त्यानंतर जी करड्याची भाजी आहे ती घालायची। एकदम सुंदर अशी भाजी होते, एकदम सिंपल, बनवायला पण खूप सोपी आहे। त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं एकदम भाकरीबरोबर आणि तुम्ही बघताय की भांड्याचा खूप गराडा पडला होता, स्वयंपाक राहिला, चपात्या फक्त राहिलेल्या आहेत, भाजी झालेली आहे आणि भांडी घासून झाली। आता चपात्यासुद्धा करायच्या आहेत। मला कंटाळा आला जरा, म्हटलं बाहेरून फ्रेश होऊन येऊया, सकाळ पण झालेलं आहे, सूर्य उगवलेला आहे। तुम्हाला मी सकाळी दाखवलेलं की अंधार पडलेला होता, तर आता बघा कसं दिसते, सकाळ झालेले आणि सूर्यसुद्धा खूप एकदम वरती आलेला आहे। म्हणजे आता 8 साडेआठ वाजलेत, तर अजून माझ्याकडे अर्धा तास आहे। चपात्या पण राहिलेत करायच्या, ते करून घेईल मी नंतर
आणि खूप बाहेरचं वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे आणि सगळीकडे ग्रीनरी आहे. तुम्हाला मी दाखवेन की काय कसं आहे बाहेर ते. मुलीचा जो कोट आहे तो सुकायला घातला आहे, शाळेचा युनिफॉर्म. तिच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे त्यामुळे मला खूप लवकर तयारी करायची आहे, पटपट कामं आवरून घ्यायचे आहेत. दुपारी 3 वाजता तिचा जो प्रोग्राम आहे तो चालू होणार आहे. तर बघा तुम्ही, मी समोरचा तुम्हाला गहू दाखवलेला, त्याला लोंब्या पडलेल्या आहेत आणि खूप असा छान असं गव्हाला लोंब्या आलेल्या आहेत. आता तुम्हाला माहीतच असेल संक्रांत जवळ आली आहे. संक्रांतीला आपल्याला ह्या अशा लोंब्या लागतात आणि सूर्य वरती आलेला आहे. वातावरण सुंदर झालेलं आहे. तर तुम्ही बघा पुढे जे शेड दिसतं आहे तिकडे कोंबड्यासुद्धा आहेत. हा कोंबडा बघा कसा करतो, त्याला वरती चढायचं आहे पण त्याला कुठून जाऊ मी समोर उभी राहिले त्याला समजत नाही आहे. आणि सकाळचं कोंबड्यांचं आरवणं खूप सुंदर असा आवाज येतो. तर ही ड्रेफरी आहे मुलीची माझ्या, तिचा आज ॲन्युअल फंक्शन आहे आणि तिने 2 गाण्यांमध्ये पार्टिसिपेट केले. एक गणपती सॉन्ग आणि दुसरा गुजराती थीम जी आहे त्याच्यामध्ये. आणि आता 9 वाजायला येतच आहेत आणि मोठी मुलगी जी आहे तिचं डबा तयार करते, म्हणजे चपात्या करते आणि मग झाला स्वयंपाकच झाला माझा. चला मी आता चाललेली आहे एदगावला आणि एदगावला काय काय करणार आहे ते मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगते. तर चल गाडीवर एदगावला. हा आमचा मोत्या आहे आणि मोत्या लाडात आला आहे आणि बघा कसं खाजवतोय, बघतोय माझ्याकडे. त्याला वाटते मी काहीतरी खायला आणलं आहे. ही आमची गाय आहे आणि गायसुद्धा खूप छान आहे, एकदम मस्त अशी. तिला असं वाटते की मी काहीतरी तिच्यासाठी खायला आणलं आहे म्हणून ती आता माझ्याकडे आली आहे आणि तोंड करते माझ्याकडे, तिला काहीतरी खायचं आहे. तर कुत्रा, मांजर नाही आमच्याकडे पण गाय आहे. तर चला जाऊया माझ्या गावाला आणि गावाला गेल्यानंतर जे काम आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी, काय काम आहे ते. आता गेल्यानंतर मला आठवलं की मी माझ्या सासरी चालले, मग सासू सासऱ्यांना आणि तिथून मग मी माझ्या मम्मीकडे चालले. त्यांच्यासाठी मी खायला खाऊ घेतला आणि मी आता पोचली आहे माझ्या घरी गावी आमच्या सासू सासऱ्यांकडे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते जो साईडला बगीचा आहे, तर बगीच्यामध्ये असे सुंदर फुलांची अशी झुडपं आलेली आहेत आणि खूप छान असं फुलं दिसत आहेत. बघा जवळून दाखवते तुम्हाला. झेंडूची फुलं असं म्हणतात त्यांना. तर झेंडूची फुलं आलेली आहेत आणि तुम्हाला थोडक्यामध्ये बगीचा सांगते, सविस्तर असं तुम्हाला कधी एखाद दिवशी खास तेवढ्यासाठी मी येऊन तुम्हाला दाखवेन. तर बगीच्यामध्ये काय काय आहे. हा आपला घरगुती आपल्याला जे भाजीपाला लागतो बघा, दोडक्याचं जे फूल आहे, दोडक्याला ह्याला दोडकासुद्धा एक छोटूसा आला आहे बघा, किती क्यूट आहे. आणि नंतर इथून इकडं आल्यानंतर हे बघा तुम्ही, हे ऊसाची रोपं आहेत आणि ती रोपं, परत अळूची पानं, मिरच्या. त्या छोट्याशा बगीच्यामध्ये आपल्याला ज्या पटकन आपल्याला ज्या वस्तू लागतात ना तेवढ्या आहेत तिथे. केळीचं घड, नंतर चिक्कू आहे आणि तिथं गेल्यानंतर चिक्कूच्या झाडाजवळ मला शेवग्याचं झाड दिसलं आणि शेवग्याच्या झाडाला अशी एकदम अशी कोवळी पानं होती आणि हे सुकवून मी माझ्यासाठी वापरणार आहे. तर त्याची रेसिपी मी नंतर तुमच्याशी शेअर करेल. तुळस खूप मोठी झाली आहे बघा, किती पसरली आहे, खूप जुनी तुळस आहे. हा मुलगा पाणी न्यायला आला आहे, आमच्या इथे राहतो. आमच्या शेजारला ऊस तोड लोक आलेले आहेत राहायला आणि मी जे कामासाठी आली होती ना ते काम हे आहे. याच्याबद्दल मी नंतर पुढं सांगते तुम्हाला. हे आमच्या सासूबाईंनी रानमेवा तोडून ठेवला, टमॅटो, परत हे घोसावळं, लिंबू. तर घोसावळं म्हणजे काय हे आमच्या इकडं घोसावळं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मी काम जे तिथं दाखवलेलं होतं ना इथं सांगते तुम्हाला. ही राख मी आणलेली आहे आणि राख कशासाठी आणली आहे ते आता तुम्हाला पुढं जाऊन सांगते. तर आमच्या इथे कांदा आणि लसूण लावलेलं आहे. माझ्या मम्मीच्या घरी आली मी आता. मम्मी बघा शेतामध्ये लसणाला पाणी पाजते. तर
कसं असतं की लसूण लावल्यानंतर लसणाला राख घालायची असते, जेणेकरून राख घातल्यानंतर त्याला गारवा भेटतो. तर इकडे राख नव्हती म्हणून मी माझ्या सासरहून राख घेऊन आले इकडं आणि ते आता लसणाला सगळ्या घालणार आहे. तर इथे भाऊ माझा आहे, तो पाणी पाजतोय लसणाला, भाऊ आणि वहिनी. आणि त्यानंतर इथे बघू शकताय तुम्ही लसूण किती सुंदर आलेला आहे. हा पूर्ण सगळा लसूण आहे, मागे ऊस दिसतोय तुम्हाला. ह्याला राख घालायची. आता इथं आल्यानंतर मला माझी मम्मी म्हणाली की भाजी घेऊन जा. मग मी हे मोहरीचं झाड आहे, ह्याच्या पानांची सुंदर भाजी होते. म्हणजे सरसो का साग म्हणतात ना, ते त्याची पानं मी चांगली चांगली पानं बघितली आणि तोडून घेते आणि त्याची भाजी करणार आहे आता घरी जाऊन. त्यानंतर मम्मीने मला मेथीची भाजीसुद्धा तोडून दिली शेतातली, एकदम फ्रेश. आणि मी येताना मम्मीसाठी ढोकळा आणलेला होता, मम्मीला ढोकळा दिला, आम्ही खाल्ला आणि तिथून रिटर्न निघालो. रिटर्न आम्ही परत आमच्या गावामध्ये सिटीमध्ये आल्यानंतर थोडंसं ह्यांचं काम होतं, त्यांनी ते काम केलं आणि परत मी घरी आले. तुम्हाला दाखवते बघा मी काय काय रानमेवा आणलं आहे. वाव, एकदम फ्रेश शेतातून. आणि त्यानंतर मी माझ्या मुलीच्या ॲन्युअल कॉन्सर्टला आली आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता हॉलमध्ये त्यांची ट्रिपबद्दल माहिती सांगत आहेत, दुबई ट्रिप. आणि खूप छान असं त्यांचा कार्यक्रम झाला. गॅदरिंगमध्ये त्यांचं फेलिसिटेशन झालं आणि खूप छान वातावरण होतं. सगळा कार्यक्रम 3ला चालू झाला आणि 11ला तो कार्यक्रम संपला. तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.